भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला कधी असं वाटतं का की सगळं बरोबर करूनही मन शांत होत नाही? लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, तुमच्या कामाचं कौतुक करतात, पण तरीही आत कुठेतरी एक आवाज सतत काहीतरी कमी असल्याचं सांगत राहतो. हा आवाज इतर कुणाचा नसून तुमचाच आहे. आणि तोच आवाज तुमचं आयुष्य जड करतो की घडवतो, याचं उत्तर इथे लपलेलं आहे. कन्या राशीला स्वतःशी असलेला संघर्ष हे कळलं तर आयुष्य हलकं होईल. कन्या राशीचा सर्वात मोठा संघर्ष बाहेरच्या जगाशी नसून स्वतःशी असतो. ही रास इतकी सूक्ष्म निरीक्षण करणारी असते की स्वतःमधली अगदी लहान चूकही तिला मोठी वाटते. इतरांना जे सहज माफ करता येतं तेच कन्या स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. मी अजून चांगलं करू शकलो असतो, इथे माझी चूक आहे, असा अंतर्मनात चालणारा संवाद तिचा रोजचा सोबती असतो. कन्या राशी स्वतःला सतत तपासत राहते. मनात एक मोजपट्टी असते, परफेक्टपणाची. त्या मोजपट्टीत स्वतःला बसवण्याच्या नादात ती स्वतःच्या कष्टांकडे, यशाकडे आणि प्रगतीकडे दुर्लक्ष करते. इतरांनी तिचं कौतुक केलं तरी आतून एक आवाज म्हणतो, हे पुरेसं नाही. हाच आवाज तिला पुढे नेतो, पण कधीकधी हाच आवाज तिच्या आनंदावर पडदा टाकतो. स्वतःला दोष देण्याची ही सवय कन्येसाठी दोन्ही धार तलवार आहे. एकीकडे ही सवय तिला शिस्तबद्ध, जबाबदार आणि विश्वासार्ह बनवते. त्यामुळेच कन्या राशी ज्या क्षेत्रात जाते तिथे गुणवत्तेचा ठसा उमटवते. पण दुसरीकडे सततची आत्मटीका, आत्मविश्वास हळूहळू झिजवते. निर्णय घेताना चूक झाली तर ही भीती पुढे येते आणि अनेक संधी फक्त विचारातच अडकून राहतात. कन्या राशीचं मन खूप प्रामाणिक असतं. ती जाणून बुजून स्वतःला कमी लेखत नाही, पण परिपूर्णतेच्या शोधात स्वतःवर कठोर होत जाते. इतरांसाठी ती मार्गदर्शक असते, सल्ला देणारी असते, पण स्वतःसाठी मात्र तीच कठोर न्यायाधीश बनते. त्यामुळे थकवा, असमाधान आणि न बोललेली खंत मनात साठत जाते. जेव्हा कन्या राशीला हे उमगतं की चूक म्हणजे अपयश नाही तर अनुभव आहे, तेव्हाच तिचं आयुष्य हलकं व्हायला सुरुवात होते. स्वतःला थोडी मोकळीक दिली, स्वतःच्या प्रयत्नांना मान दिला तर तिची तीच सवय यशाची मजबूत पायरी बनते. कारण जेव्हा आत्मपरीक्षण, आत्मछळ न राहता आत्मसमज बनतं, तेव्हा कन्या राशी खऱ्या अर्थाने उंच भरारी घेते. कन्या राशीचा हा अंतर्गत संघर्ष अनेक तिच्या नात्यांमध्ये दिसूनही येतो. ती समोरच्याच्या भावना सहज समजून घेते, पण स्वतःच्या भावना व्यक्त करताना अडखळते. मी बोललो तर गैरसमज होईल, माझ्या अपेक्षा जास्त तर नाहीत ना, असे विचार मनात येतात आणि ती गप्प राहते. यामुळे लोकांना कन्या शांत, समजूतदार वाटते, पण आतून ती न सांगितलेल्या भावनांचा भार वाहत असते. कन्या राशीची स्मरणशक्ती फार तीक्ष्ण असते. भूतकाळातल्या चुका, अपयश, चुकीचे निर्णय हे सगळं ती मनात साठवून ठेवते. इतर लोक पुढे निघून जातात, पण कन्या मात्र मागे वळून पुन्हा पुन्हा तेच प्रसंग तपासत राहते. याच सवयीमुळे तिला अनुभवातून शिकण्याची ताकद मिळते. पण त्याच वेळी वर्तमान क्षणात जगणं कठीण होतं. आनंदाचा क्षण आला तरी मनात कुठेतरी भीती असते. हा आनंद टिकेल का? कामाच्या बाबतीत कन्या राशी स्वतःला कधीच पूर्ण समाधानी मानत नाही. तिने जे केलंय ते इतरांसाठी उत्कृष्ट असतं, पण स्वतःच्या नजरेत ते नेहमीच अपुरं असतं. त्यामुळे ती स्वतःचं कौतुक स्वीकारू शकत नाही. यामुळे बाहेरून ती मजबूत दिसते, पण आतून सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या ओझ्याखाली दबलेली असते. हीच गोष्ट कधीकधी तिला मानसिक थकव्याकडे घेऊन जाते. कन्या राशीचा स्वभाव मुळातच सेवा, सुधारणा आणि शिस्त याकडे झुकलेला असतो. ती जे करते ते अर्थपूर्ण असावं, उपयोगाचं असावं, अशी तिची अपेक्षा असते. म्हणूनच फक्त यश मिळालं म्हणून ती समाधानी होत नाही. त्या यशामागे स्वतःची मूल्य जपली गेली का हे तिला जास्त महत्त्वाचं वाटतं. इथेच तिचा संघर्ष वाढतो. कारण जग वेगाने चाललेलं असतं आणि कन्या मात्र प्रत्येक पावलाचा अर्थ शोधत असते. जेव्हा कन्या राशी हळूहळू स्वतःवरचा ताण कमी करायला शिकते, तेव्हा तिचं आयुष्य वेगळ्याच दिशेने वळतं. स्वतःला सतत दुरुस्त करण्याऐवजी स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया सुरू होते. परिपूर्ण होण्याऐवजी प्रामाणिक राहणं तिला जास्त महत्त्वाचं वाटू लागतं. तेव्हाच तिची तीव्र बुद्धी, निरीक्षण शक्ती आणि समर्पण हे ओझं न राहता वरदान ठरतं आणि आतला संघर्ष शांततेत रूपांतरित होऊ लागतो.
कन्या राशीच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो की जिथे ती थांबून स्वतःलाच प्रश्न विचारते. मी इतकं सगळं सांभाळते, पण स्वतःसाठी नेमकं काय केलं हा प्रश्न सहज नसतो. कारण आत्तापर्यंत ती नेहमी जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि योग्य अयोग्य यामध्ये स्वतःला विसरलेली असते. इतरांना आधार देताना, व्यवस्था सांभाळताना तिची स्वतःची ओळख हळूहळू फक्त कर्तव्यापुरती मर्यादित होते. कन्या राशीला नियंत्रणाची गरज असते, पण ती सत्ता गाजवण्यासाठी नसते. परिस्थिती विस्कळीत झाली की मन अस्वस्थ होतं. सगळं नीट, योग्य क्रमात, योग्य वेळेत झालं पाहिजे ही ओढ तिला आतून शांत ठेवते. पण आयुष्य नेहमीच आराखड्याप्रमाणे चालत नाही. तेव्हा कन्या स्वतःलाच दोष देते. जणू सगळं बिघडण्यामागे तीच कारणीभूत आहे. इथेच तिचा ताण वाढतो. कारण प्रत्येक गोष्ट हातात ठेवण्याची जबाबदारी ती स्वतःवरच घेत जाते. भावनिक पातळीवर कन्या राशी फार खोल असते, पण ती भावना शब्दात मांडण्याऐवजी कृतीतून व्यक्त करते. ती काळजी दाखवते, मदत करते, पण स्वतःला व्यक्त न केल्यामुळे तिच्या मनात एक पोकळी निर्माण होते. माझ्या भावना महत्त्वाच्या नाहीत असा नकळत तयार झालेला विचार तिच्या आत्मसन्मानाला हळूच कुरतडत राहतो. त्यामुळे ती लोकांमध्ये असूनही कधीकधी एकटी वाटते. कन्या राशीचा खरा बदल तेव्हा सुरू होतो जेव्हा ती स्वतःच्या अपूर्णतेला स्वीकारायला शिकते. चूक झाली तरी स्वतःशी कठोर न होता मी शिकते आहे असा दृष्टिकोन येतो. त्या क्षणी तिचं मन हलकं होतं. कारण परिपूर्णतेचा भार उतरतो. स्वतःला वेळ देणं, थांबून श्वास घेणं आणि मनाची गती कमी करणं हे तिच्यासाठी उपचारासारखं ठरतं. जेव्हा कन्या राशी स्वतःशी मैत्री करते, तेव्हा तिच्या आयुष्यातील सगळे संघर्ष रूप बदलतात. आत्मआलोचना आत्मजाणीव बनते. शिस्त लवचिकतेत बदलते आणि जबाबदारी आनंदात रूपांतरित होते. तेव्हा ती फक्त यशस्वीच होत नाही, तर आतून समाधानी होते आणि हाच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा विजय ठरतो. कन्या राशीचा स्वभाव बाहेरून शांत आणि संयमी दिसतो, पण आतमध्ये विचारांचा सतत प्रवाह चालू असतो. हे विचार फक्त वर्तमानापुरते मर्यादित नसतात. ते भविष्यातील शक्यता, परिणाम आणि जबाबदाऱ्या यांच्याशी जोडलेले असतात. त्यामुळे कन्या अनेकदा आजचा क्षण पूर्णपणे जगू शकत नाही. मन पुढच्या पायरीवर आधीच पोहोचलेलं असतं आणि शरीर अजून इथेच थांबलेलं असतं. हाच विसंवाद तिच्या अस्वस्थतेचं मूळ ठरतो. कन्या राशीला इतरांकडून अपेक्षा कमी असतात, पण स्वतःकडून अपेक्षा अमर्याद असतात. ती स्वतःला जे मानक लावते ते बहुतेक लोक कधीच लावणार नाहीत. म्हणूनच तिला मिळालेले यशही तिला सामान्य वाटतं. हे तर करायलाच हवं होतं अशी भावना मनात येते आणि समाधानाचा क्षण निसटून जातो. इथेच तिचा संघर्ष अधिक सूक्ष्म बनतो, कारण ती स्वतःच्या प्रगतीला ओळखू शकत नाही. कन्या राशीला सुरक्षिततेची गरज फार खोलवर असते. ही सुरक्षितता फक्त आर्थिक किंवा भौतिक नसते, तर मानसिक स्थैर्याची असते. आयुष्य अनिश्चित वाटू लागलं की तिचं मन अधिकच सावध होतं. ती धोका टाळते, प्रयोग करण्याऐवजी सिद्ध मार्ग निवडते. त्यामुळे अनेकदा तिच्या क्षमतेपेक्षा कमी आयुष्य ती जगते. कारण सुरक्षिततेच्या शोधात ती स्वतःच्या शक्यतांवर मर्यादा आणते. कन्या राशीचा आत्मसंघर्ष हा केवळ त्रास देणारा नसतो. तो तिच्या अंतर्गत प्रगल्भतेचंही चिन्ह असतो. ती स्वतःला प्रश्न विचारते, स्वतःकडे पाहते, स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करते. हे सगळं प्रत्येकाला जमत नाही. त्यामुळेच वेळ गेल्यावर कन्या राशी अधिक शहाणी, अधिक समजूतदार आणि अधिक खोल विचार करणारी बनते. आयुष्याच्या उत्तरार्धात तिचा दृष्टिकोन बदलतो आणि ती आतून स्थिर होत जाते. शेवटी कन्या राशी जेव्हा हे समजते की स्वतःशी लढणं गरजेचं नाही, तर स्वतःला समजून घेणं गरजेचं आहे, तेव्हा तिचा संघर्ष शांततेत रूपांतरित होतो. विचारांची तीच तीव्रता मग आयुष्य उभारण्यासाठी वापरली जाते आणि तेव्हा कन्या राशीचं आयुष्य फक्त योग्य नसून अर्थपूर्णही बनतं. कन्या राशीला अनेकदा स्वतःची किंमत इतरांच्या उपयोगावरून मोजायची सवय लागलेली असते. मी कोणासाठी किती कामाचा आहे, माझ्यामुळे कुणाचा तरी फायदा होतोय ना, अशा विचारात ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायला पाहते. त्यामुळे जेव्हा ती थांबते, विश्रांती घेते किंवा स्वतःसाठी काही करते, तेव्हा नकळत अपराधीपणाची भावना येते. जणू काही स्वतःसाठी वेळ घेणं ही चूकच आहे, असा गैरसमज तिच्या मनात खोलवर रुजलेला असतो. कन्या राशीचा आणखी एक अंतर्गत संघर्ष म्हणजे विश्वासाचा. ती लोकांवर सहज विश्वास ठेवत नाही, कारण तिने बारकाईने निरीक्षण केलेलं असतं.
छोट्या छोट्या गोष्टींमधून ती समोरच्याचा स्वभाव ओळखते. त्यामुळे मनात शंका तयार होते आणि ही शंका तिला भावनिकदृष्ट्या सतर्क ठेवते. पण या सतर्कतेमुळे ती स्वतःचं मन पूर्णपणे कुणासमोर उघडू शकत नाही. जवळीक असूनही अंतर राहिलं जातं. कन्या राशीचं मन नेहमी काय चुकू शकतं या प्रश्नाकडे झुकलेलं असतं. हे तिला काळजीपूर्वक निर्णय घेण्यास मदत करतं, पण त्याच वेळी आनंद सहज मिळू देत नाही. एखादी चांगली गोष्ट घडली तरी मन लगेच पुढच्या संभाव्य अडचणी शोधायला लागतं. त्यामुळे समाधान फार काळ टिकत नाही. ही मानसिक सवय बदलायला वेळ लागतो, कारण ती तिच्या संरक्षणासाठीच तयार झालेली असते. कन्या राशीला जेव्हा स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवायला सुरुवात होते, तेव्हा मोठा बदल घडतो. बाहेरच्या मान्यतेपेक्षा आतल्या समाधानाला महत्त्व मिळू लागतं. इतरांना उपयोगी ठरण्याइतकंच स्वतः आनंदी राहणंही महत्त्वाचं आहे. ही जाणीव हळूहळू पक्की होते. तेव्हा ती स्वतःला सतत सिद्ध करण्याच्या शर्यतीतून बाहेर येते. या टप्प्यावर कन्या राशी अधिक सौम्य होते. फक्त इतरांशी नाही, तर स्वतःशी चुका स्वीकारल्या जातात. अपूर्णता मान्य केली जाते आणि आयुष्याला श्वास घ्यायला मोकळीक मिळते. संघर्ष संपत नाही, पण त्याचं स्वरूप बदलतं. तो त्रास देणारा न राहता दिशा देणारा ठरतो आणि कन्या राशी आतून स्थिर, शांत आणि स्वतःशी सुसंगत होत जाते. कन्या राशीच्या जीवनात एक सूक्ष्म पण महत्त्वाचा संघर्ष म्हणजे भावनिक सुरक्षितता आणि स्वातंत्र्य यामधला समतोल. तिला जवळीक हवी असते, समजून घेणारी माणसं हवी असतात, पण त्याच वेळी कुणावर अवलंबून राहण्याची भीतीही असते. त्यामुळे ती नात्यामध्ये पूर्णपणे गुंतते, पण मनाचा एक भाग कायम राखून ठेवते. हा भाग तिला मजबूत ठेवतो, पण कधी कधी एकटेपणाची भावना वाढवतो. कन्या राशीला वेळेचं फार भान असतं. ती प्रत्येक टप्पा, प्रत्येक वय, प्रत्येक जबाबदारी याचं मनात मोजमाप करत असते. या वयात हे झालंच पाहिजे होतं, आत्तापर्यंत इथे पोहोचायलाच हवं होतं, असे विचार तिच्या मनावर दडपण आणतात. त्यामुळे आयुष्याला स्वतःच्या गतीने वाहू देणं तिला अवघड जातं. इतरांच्या प्रवासासाठी स्वतःचा प्रवास नकळत तुलना होत राहतो आणि समाधान लांब जातं. कन्या राशीचा संघर्ष कधीच मोठ्या गोंगाटात दिसत नाही. तो शांतपणे आतल्या आत चालू असतो. ती फारसं तक्रार करत नाही, फारसं व्यक्तही होत नाही. त्यामुळे लोकांना तिची खोली कळत नाही. ती सगळं ठीक आहे म्हणत सांभाळते, पण आतून सगळं नीट लावण्याचा प्रयत्न करत असते. ही सवय तिला सक्षम बनवते, पण भावनिक थकवा देखील देते. कन्या राशीला जेव्हा हे उमगू लागतं की आयुष्य म्हणजे फक्त सुधारण्याची प्रक्रिया नाही, तर अनुभवण्याची जागा आहे, तेव्हा तिचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक गोष्टीला अर्थ लावण्याऐवजी काही गोष्टी तशाच स्वीकारणं तिला शिकावं लागतं. नियंत्रण सोडणं ही तिच्यासाठी कमजोरी नसून विश्वासाची खूण आहे, हे कळायला वेळ लागतो. या जाणीवेनंतर कन्या राशी अधिक सहज होते. आयुष्याला तपासण्याऐवजी ते जगायला सुरुवात करते. विचारांची तीव्रता कमी होत नाही, पण ती ओझं न राहता शहाणपण बनते. आणि मग स्वतःशी चाललेला तो अखंड संघर्ष हळूहळू एका शांत समजूतदार संवादात बदलतो, जिथे दोष नाही, भीती नाही, फक्त स्वीकार आणि स्थैर्य असतं. जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर इथेच थांबू नका. स्वतःकडे पुन्हा एकदा पहा. दोष शोधण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी. आतल्या त्या शांत संघर्षाला ओळखा आणि स्वतःला थोडी मोकळीक द्या. अशा अजून खोल अर्थ सांगणाऱ्या राशीविषयक गोष्टी, मनाला स्पर्श करणारे विचार आणि आयुष्य हलकं करणारे संदेश मिळवण्यासाठी या प्रवासाचा भाग बना. पुढचा शब्द कदाचित तुमच्यासाठीच असू शकतो आणि तो चुकू नये म्हणून हा संवाद इथेच थांबू देऊ नका. श्री स्वामी समर्थ.